दुसऱ्याला शहाणपणा नका शिकू. स्वतःकडे बघा आधी. आणि हो, स्वतःचं तोंड आरशात बघायचं. कळालं का? एक दादा आला माझ्या लाईव्ह वरती. तो म्हणतो, दादा तू लाईव्ह स्ट्रीम करतोय, व्हिडिओ बनवतोय, हे सर्व काही करून तुझं स्वप्न काही मोठं होणार नाही. मी म्हटलो, का रे दादा? तो म्हणतो, अरे बाबा तुला काय शिकायचं असेल तर ते शिकून घे. मी म्हटलं, बाबा मी माझी शाळा झालेली आहे, माझं शिक्षण झालेलं आहे. मग माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडला, की हा जो बोलतोय, मला ज्ञान देतोय, मग एक गोष्ट सकाळी अशी घडली असेल, की त्याच्या बायकोनी नसेल ऐकलं, बायकोनी मेकअपसाठी पैसे मागितले असेल किंवा पोराने ट्युशन साठी पैसे मागितले असेल किंवा एखाद्या त्याच्या आईने म्हटलं असेल, बाब्या मला दवाखान्यात जायचं असेल, वडिलांनी म्हटलं असेल, बाबा मला गावाला जायचंय, लग्न एका ठिकाणी. असं काहीतरी म्हटलं असेल त्याच्या वडिलांनी किंवा त्याच्या आईने किंवा त्याच्या बायकोनी. यांना नसेल ऐकलं किंवा त्यांनी नसेल ऐकलं याचं. मग हा काय इकडं फुकटाचे सल्ले द्यायला चालला. भाऊ फुकटाचे सल्ले देण्यापेक्षा आहे ना, घरचं तुझ्याकडून सांभाळणं होतं का ते हे बघ. मग मला ज्ञान शिकव. अरे तुम्ही अपंग लोकांना ज्ञान शिकवायला चालले. अरे तुमच्यासारखी लोक आहे ना दिव्यांगांवरती अन्याय करतात, दिव्यांगांना त्रास देतात. मग दुसऱ्याला कशाला शहाणपणा शिकवतात तुम्ही? स्वतःच बघायचं आणि मग दुसऱ्याचं विचार करायचं. काय म्हणतात ना, स्वतःच बघताय झाकून आणि दुसऱ्याचं उघडतात मीठ बघून. काहीतरी आहे ते म्हण. भावांनो, असे तुर्रम खान माझ्या लाईव्ह वरती येते, खूप येतात आणि खूप सारे मला लेक्चर देऊन जातात. भाऊ असे तुरम खान तुम्हाला खूप फुकटाचे सल्ले देणारे भेटले असाल, हे मला खात्री आहे. असे तुर्रम खान कुठे भेटले असेल? तुमच्या एखाद्या नजरात तुर्रम खान पडलेला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हो भावांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तुर्रम खान पर्यंत. कारण की ना अशी तुर्रम खाय ना खूप रागीट असतात. त्याला राग आले तर चालेल. भाऊ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो भावांनो, जाता जाता सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब केले नसेल तर. आणि व्हिडिओ पूर्ण ऐकत जा रे भाऊ, स्किप नका करू. बाय बाय.